दैनिक सकाळतर्फे नागपुरात सकाळ गौरव गाथा हा गौरव सोहळा थाटात संपन्न झाला। विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा गौरव करण्यात आला। महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि समाजात बदल घडवून आणणाऱ्या महिलांना प्रेरणा देण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध व्हावं या उद्देशाने सकाळ मीडियातर्फे शनिवारी नागपुरात या गौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या सोहळ्यात शिक्षण, आरोग्य, उद्योजकता, सामाजिक कार्य, क्रीडा आणि कला यासारख्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा आणि संस्थांचा सन्मान करण्यात आला। या सोहळ्याला सामाजिक कार्यकर्त्या कांचनताई गडकरी आणि मराठी चित्रपट अभिनेत्री स्पृहा जोशी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या। दरम्यान दोघींनीही सकाळच्या या उपक्रमाचं कौतुक केलं। सकाळचे नेहमीच सगळेच उपक्रम अतिशय स्तुत्य असतात आणि त्या उपक्रमामुळे बाकीच्या स्त्रियांना त्याला इन्स्पिरेशन मिळतं, म्हणजे आपणही काहीतरी करू शकतो। मी जे म्हटलं की सगळ्यांमध्ये दुर्गेचा अंश त्याला कोणतरी मोटिवेट करायला हवं, ते मोटिवेशन नेहमी सकाळ देत असतं। आणि आजचा हा जो गौरवगाथा विशेषांक त्यांनी हे केला, नक्कीच बाकीच्या सगळ्या महिलांना समाजामध्ये जे छोटं मोठं काम करत असतात त्यांना इन्स्पिरेशन ठरेल हा गौरव ग्रंथ। आणि आपण महिलांनी केवळ चूल आणि मूल न सांभाळता आपण समाजाचं काही ऋण देणं लागतो आहे आणि ही भावना मनात ठेवून प्रत्येकाने काही ना काहीतरी समाजासाठी काम करावं असं मला या निमित्ताने म्हणावंसं वाटतं। वेगवेगळ्या वयोगटातल्या आणि वेगवेगळ्या कार्यक्षेत्रातल्या या सगळ्या महिला आहेत। मी फार लहान आहे वयाने त्यांच्या पुढे, पण त्यांचं जे काम आहे ते इतकं मोठं आहे आणि इतकं वेगवेगळ्या मूलभूत गोष्टींचा विचार करून मग त्याला हात घातलेले काम आहे। महिलांच्या सक्षमीकरणासाठी वेगवेगळ्या पद्धतीने त्यातनं त्यांचा विचार दिसतो आणि प्रत्येक गोष्ट अतिशय प्रेरणादायी आहे। आणि माझ्यासारख्या मुली ज्या आता त्यांचं करिअर चालू करतात, काहीतरी अचीव करायचा प्रयत्न करतात, त्या सगळ्या मुलींसाठी एक अत्यंत फार इन्स्पिरेशनल असा आजचा हा कार्यक्रम होता।